नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघणार आहोत. त्यामध्ये डिटर्मिनंट्स बघणार आहोत अँड हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन विथ द हेल्प ऑफ क्रॅमर्स रूल ते बघणार आहोत. यातली सर्व सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि प्रॅक्टिस सेट 1.3 मधली सर्व एक्झाम्पल्स मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. नाव लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल इथे डिटर्मिनंट हा एक या ठिकाणी कन्सेप्ट घेतलेला आहे. या बघा, या दोन व्हर्टिकल्स लाईन आहे, याला फर्स्ट रो म्हणायचं. ए बी, दिस इज द फर्स्ट रो. फर्स्ट रो मधला पहिला एलिमेंट हा ए आहे. फर्स्ट रो मधला सेकंड एलिमेंट बी आहे. सेकंड रो त्याच्यातला पहिला एलिमेंट सी, सेकंड एलिमेंट डी. ओके, या सर्व नंबर्सच्या अरेंजमेंटला डिटर्मिनंट असं म्हणतात. ओके, ए कॉमा बी, सी कॉमा डी आर रोज. हे आडवे जे असतील त्यांना रोज म्हणतात आणि उभे जे असतात त्याला कॉलम म्हणतात. ए सी, दिस इज द फर्स्ट कॉलम. बी डी, दिस इज द सेकंड कॉलम. ओके, डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2. ह्याची डिग्री 2 आहे बिकॉज देर आर 2 एलिमेंट्स इन each column and 2 elements in each row. Therefore, the degree of this determinant is 2. Determinant represent a number which is, हा डिटर म्हणजे काय तर एक नंबर. व्हॉट इज दॅट? AD मायनस BC मीन्स व्हॉट? जर समजा आपल्याला या प्रकारचा डिटर्मिनंट असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं तर फर्स्ट ऑफ ऑल A इंटू D यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि तो पहिल्यांदा लिहायचा. देन बी इंटू सी ते मल्टिप्लिकेशन मायनस करायचं आणि ते नंतर लिहायचं. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. दॅट इज द AD मायनस BC इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ABCD. डिटर्मिनंट वाचताना देखील या प्रकारे वाचला जातो तो. फर्स्ट ऑफ ऑल वी रीड दी रोज ABCD. ओके, या प्रकारे डिटर्मिनंट्स usually are represented with capital letters as A, B, C, D, etc. Determinant या capital letters ने तो denote केला जातो. Find the values of the determinants. Okay, अतिशय सोपा concept आहे या ठिकाणचा. हा A हा determinant आहे 5, 3, 7, 9 या प्रकारे तो रीड केला जातो. ओके, नाव सी दिस द values of this determinant. मग पहिल्यांदा काय 5 इंटू 9 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. ओके, आणि ते सुरुवातीला लिहिणार आणि नंतरचं मल्टिप्लिकेशन 7 इंटू 3 ते मायनस करून ते लिहिणार. 5 इंटू 9 45, 3 इंटू 7 21, त्यांचं सबस्ट्रॅक्शन 24. नेक्स्ट इज मायनस 8 मायनस 3 2 4. नेक्स्ट मायनस 8 इंटू 4. ओके, पुन्हा मायनस साइन 2 इंटू मायनस 3 पुन्हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन. देन यू विल गेट हिअर मायनस 32 मायनस इन ब्रॅकेट मायनस 6. पुन्हा हे सिम्प्लिफाय केलं आपण मायनस 32 प्लस 6. देन यू विल गेट हिअर मायनस 26. ओके, आता यानंतर पुढचा डिटर्मिनंट बी 2 रूट 3 9 2 3 रूट 3. पुन्हा या ठिकाणचं मल्टिप्लिकेशन 2 रूट 3 इंटू 3 रूट 3. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 रूट 3 इंटू 3 रूट 3. रूट 3 इंटू रूट 3. देन यू विल गेट हिअर 3 3 इंटू 3 9 9 इंटू 2 18 आणि ओव्हरऑल आपल्याला इथे 18 मिळतात. नेक्स्ट 2 इंटू 9. देन यू विल गेट हिअर 18 18 मायनस 18 अँड दॅट्स इक्वल्स टू 0. डिटर्मिनंटची व्हॅल्यू प्लस मायनस आणि 0 देखील ती असू शकते. नाव लेट अस लर्न डिटर्मिनंट मेथड टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. त्यालाच काय म्हटलं जातं तर क्रॅमर्स रूल. ओके, युजिंग डिटर्मिनंट्स सायमल्टेनियस इक्वेशन कॅन बी सॉल्व्ड इझिली अँड इन लेस स्पेस. दिस मेथड इज नोन ॲज डिटर्मिनंट मेथड. दिस मेथड वॉज फर्स्ट गिवन बाय स्विस मॅथमॅटिशियन गॅब्रिएल क्रॅमर. So it is known as Cramer's method. Okay, to use Cramer's method the equations are written as या स्टँडर्ड फॉर्म मध्ये ते इक्वेशन लिहिलं जातं. that is a1x plus b1y is equals to c1.
म्हणजे कॉन्स्टंट हा राईट हँड साइडला पाहिजे. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. Next equation, a2x plus b2y is equals to c2. This is second equation. Okay. Here x and y are variables. a1, b1, c1, a2, b2, c2 are real numbers. And again, one more thing is that a1, b2 minus a2 into b1 is not equals to 0. What is that? म्हणजे त्यांचा डिटरमिनंट हा कसा पाहिजे तर तो 0 नको असला पाहिजे. नाउ लेट अस सॉल्व दीज इक्वेशन्स. आता हे इक्वेशन्स सॉल्व करण्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्ट तो त्यातला फॉर्म्युला या ठिकाणी सांगणार आहे. ओके, सी दिस हियर a1x plus b1y is equals to c1, a2x plus b2y is equals to c2. then x means what? x म्हणजे काय तर c1 into b2 minus c2 into b1 upon a1 into b2 minus a2 into b1. Then you will get here the determinant c1 b1 first row, c2 b2 second row, and divide this divided by the determinant a1 b1 a2 b2. This is the value of x. Okay, next the value of y. Here y is equals to again a1 c1 a2 c2 आणि पुन्हा हा डिटरमिनंट या ठिकाणी कसा आहे तर तो कॉमन आहे a1 b1 a2 b2. okay, to remember let us denote d, that is a a1 b1 a2 b2 dx c1 b1 c2 b2 dy c1 a1 c1 a2 c2, and hence finally we write here x is equals to dx upon d, y is equals to dy upon d. या त्या x आणि y च्या व्हॅल्यूज आहेत. यासाठी तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्यासाठी d म्हणजे काय तर a1 b1 a2 b2, dx म्हणजे काय तर या a1 आणि a2 च्या ठिकाणी काय लिहिणार आपण c1 c2 लिहिणार. नंतर या d च्याच ठिकाणी बघा b1 b2 च्या ऐवजी इथे dy साठी काय घेतलंय तर c1 c2, म्हणून हा या ठिकाणी d हा कॉमन आहे. dx करताना a1 आणि a2 म्हणजे x चे जे कोएफिशियंट्स आहेत त्या ठिकाणी आपण इथे कॉन्स्टंट लिहित असतो c1 c2, आणि dy आपल्याला फाइंड आउट करताना पुन्हा हा जसं तसं असतो, पण या ठिकाणी b1 b2 च्या ऐवजी इथे कॉन्स्टंट आपण इथे हा कॉलम या ठिकाणी घेत असतो. या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. x इज इक्वल्स टू dx अपॉन d, y इज इक्वल्स टू dy अपॉन d. कुठलाही फॉर्म्युला आपला केव्हा लक्षात येतो किंवा कुठलीही मेथड असेल तर आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम्स त्यासाठी आपण सॉल्व केली पाहिजेत. नाउ लेट अस वी विल सॉल्व दी सॉल्व्ड एक्झाम्पल्स. ओके, बघूयात या ठिकाणी सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. ओके, 5x plus 3y is equals to minus 11, and the second equation 2x plus 4y is equals to minus 10. This is the first equation. Second, now d. Okay, 5 3 2 4. Find the value of d. 5 into 4 20 minus 2 into 3 6. Their subtraction is a 40. dx. Now replace here 5 and 2. 5 and t च्या जागी आपण इथे कॉन्स्टंट लिहिणार c1 c2 म्हणजे काय तर -11 -10, आणि पुन्हा हा डिटरमिनंट सॉल्व करणार. इट्स फॉर dx. ओके, अगेन सी दिस हियर -11 into 4, then you will get here -44 minus in bracket -10 into 3, then you will get here -33, minus minus will become plus. Okay, -44 and plus 30, then you will get here -14. Okay, now next dy. okay, आता या ठिकाणी बघा 5 आणि 2 इथे आपण ऍज इट इज घेतलेला आहे. dy फाइंड आउट करताना हे y चे जे कोएफिशियंट्स आहेत त्या ठिकाणी आपण इथे कॉन्स्टंट लिहित असतो c1 आणि c2. -11 -10. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन 5 into -10 -50 minus 2 into in bracket -11. okay, -50 minus in bracket -22, minus minus will become plus. -50 plus 22, then you will get here
minus 28. Now here x is equals to dx upon d. dx ची व्हॅल्यू किती आली तर -14. d किती आला तर +14. -14 upon 14. Then you will get here x is equals to -1. Now next y is equals to dy upon d. मग आता dy किती आहे तर -28 आणि d माहिती आहे आपल्याला 14. ओके, सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय मिळणार तुम्हाला y is equals to -2. ओके, therefore xy and that's equals to -1 -2 is the solution. ओके, आता यानंतर ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला, तर ती ऍक्टिव्हिटी बघूया. टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय डिटर्मिनंट मेथड, fill in the blanks. Y plus 2x minus 19 is equals to 0. 2x minus 3y plus 3 is equals to 0. पुन्हा हे दिलेली इक्वेशन्स आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणार. म्हणजे काय तर फर्स्ट ऑफ ऑल ax plus by इक्वल्स टू c या फॉर्म मध्ये. म्हणजे आधी आपण इथे व्हेरिएबल्स लिहितो, इक्वल टू साइन, देन कॉन्स्टंट टर्म. 2x plus y is equals to 19. म्हणजे आपण -19 हा RHS ला शिफ्ट केला, that will become plus. 2x minus 3y, पुन्हा इथे +3 RHS ला शिफ्ट करणार, तो मायनस होणार. नाउ सी दिस हियर, फर्स्ट ऑफ ऑल डिटर्मिनंट तो इथे या ठिकाणी फाइंड आउट करणार. व्हॉट आर द कोएफिशिएंट्स a1 b1, हियर इज अ 2 आणि इथे किती आला तर 1. 2 into -3, मी इथे 2 लिहिणार. ओके, 2 into -3 minus 2 into 1. 2 into -3, then you will get here -6. Okay, 2 into 1, you will get here 2. Next is here is a -6. Okay, आपण इथे -6 लिहिणार and -2. -6 -6, then you will get here -8. What about the dx? ओके, हा d झाला. आता dx, मग dx साठी काय तर आपण इथले जे काही x चे कोएफिशिएंट्स असतात त्याच्याऐवजी आपण इथे C1 C2 घेत असतो, कॉन्स्टंट घेत असतो 19 आणि इथे किती असणार आहे तर तो -3 अँड द कोएफिशिएंट ऑफ या ठिकाणी y ॲज इट इज म्हणजे किती तर 1 आणि -3. पुन्हा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन 19 इंटू -3, इथे किती लिहिणार तर -3. -3 इंटू 1, ओके, या ठिकाणी -3 इंटू 1. सिम्प्लिफिकेशन लिहिणार, हियर इज अ 19 into -3. Then you will get here -57. Okay. What about here? -3 into 1. -3. Minus and minus, that will become, here again I will write here -3. Minus minus नंतर काय होणार तर ते प्लस होणार. ओके, या ठिकाणी आपण इथे मायनस साइन लिहिलं. नाउ दिस मायनस and minus, that will become plus. -57 plus 3, then you will get here -54. Okay, here is a -54. This is value of dx. ही dx ची आता व्हॅल्यू झाली. आता पुढे बघा, पुढचं इक्वेशन आपण पुढच्या या पेज वरती मी इथे लिहितोय. व्हॉट इज दॅट इक्वेशन? 2x plus y is equals to 19. This is the first one. 2x minus 3y is equals to -3. This is second equation. Okay. Now see this here. dy आपल्याला या ठिकाणी आता ते फाइंड आउट करायचे आहे. मग काय तर सुरुवातीचे हे कोएफिशिएंट्स आपण ॲज इट इज लिहिणार. x चे कोएफिशिएंट here is a 2. नेक्स्ट इज अ 19 आणि या ठिकाणी किती तर ते -3. 2 into -3. ओके, 2 into 19. 2 into 19. पुन्हा यांचं मल्टिप्लिकेशन 2 into -3. Then you will get here -6. 2 into 19, 38. Okay, here you will get here 38. Okay, -6 and -38. Then you will get here -44. Now by the Cramer's rule. Okay, आता क्रॅमर्स रूल नुसार आपण त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहे. हियर x इज इक्वल्स टू dx अपॉन d. परंतु या ठिकाणी आपल्याला dx ची व्हॅल्यू किती आली होती? नाव सी दिस हियर, द व्हॅल्यू ऑफ dx इज
minus 54. Okay, see this here, minus 54. The value of dx is minus 54. What about the value of d? D is equals to minus 8. minus 8. यानंतर सिम्प्लिफिकेशन करणार. ओके, मायनस मायनस डिव्हिजन कसं होणार तर ते प्लस होणार. ओके, देन यू विल गेट हिअर 27 upon 4. Okay, this is the value of x. Y is equals to dy upon d. Here dy is a minus 44. What about the d? D is a minus 8. मायनस मायनस डिव्हिजन कसं होणार तर ते प्लस होणार. पूर्ण त्याला डिवाइड करणार. ओके, सिम्प्लिफिकेशन करणार. देन यू विल गेट हिअर 11 upon 2. Okay, therefore the values of x and y are 27 upon 4 and 11 upon 2 is the solution of the given equations. संख्या मोठ्या, नंबर्स मोठे आले असतील, तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये वाटलं असेल, थोडे कॉम्प्लिकेटेड वाटलं असेल, परंतु क्रॅमर्स रूलने काही एक्झाम्पल्स म्हणजे बरीच एक्झाम्पल्स ही सोपीच असतात. त्यामध्ये या प्रकारची मोठी फ्रॅक्शन्स येत नाही. ओके, त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. 3x minus 2y is equals to 3. And second equation, 2x plus y is equals to 16. Find the values of determinant in the given equation. Now first of all, determinant. मग determinant आपण आज कसं लिहिणार? फर्स्ट ऑफ ऑल, आता हे दोन्ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत. पहिल्यांदा इथे 3 लिहिणार, देन हिअर -2, अँड इन द सेकंड रो 2, 1. 3 into 1, then you will get here 3. आपण या ठिकाणी 3 minus in bracket 2 into 2, -2 into 2, then you will get here -4. Overall you will get here 3 plus 4, and that's equals to 7. Next, dx. म्हणजे 3 आणि 2 च्या ऐवजी आपण या ठिकाणी कॉन्स्टंट घेणार. 3 and 16 here. 3 आणि इथे किती तर ते 16. नेक्स्ट इज अ -2 and 1. -2 and 1. 3 into 1 या ठिकाणी किती येणार तर 3 येणार. ओके, 3. नेक्स्ट -16 into या ठिकाणी -2 असतो तो, आणि सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर इथे आपल्याला किती मिळतील तर ते 32. अँड फायनली यू विल गेट हिअर 35. ओके, therefore the value of dx is 35. नेक्स्ट dy. ओके, आता dy साठी काय तर इथे जे कॉन्स्टंट आहेत y चे कोएफिशियंट त्याच्याऐवजी कॉन्स्टंट टर्म्स लिहिणार, म्हणजे C1 आणि C2 लिहिणार. म्हणजे 3 आणि 2 हा कॉलम ॲज इट इज, अँड द नेक्स्ट 3 and 16 या ठिकाणी 3 आणि इथे किती आला तर 16. 3 into 16, then you will get here 48, and -2 into 3, -6. 48 minus 6, then you will get here 42. Okay, 42. Now according to Cramer's rule, see, x is equals to, okay, see this here, x is equals to dx upon d. But what is the value of dx? dx is 35. इथे 35 लिहिला. d किती आला तर तो 7. 35 upon 7, you will get here x is equals to 5. dy is equals to dy upon d, but the dy is here 42, and d is 7, and then you will get here the value of y is 6. Therefore x is equals to 5 and y is equals to 6 is the solution. Okay, now next, start now practice set 1.3. चला तर सुरू करूया प्रॅक्टिस सेट 1.3. ओके, नाउ फर्स्ट क्वेश्चन, fill in the blanks with correct number. 2 marks ऍक्टिव्हिटी ही विचारली गेली होती. नोव्हेंबर
20च्या एक्झामसाठी. ओके, नाव हिअर 3 into 5, then you have to write here 5. इथे किती लिहिणार तर तो 5 लिहिणार. नेक्स्ट मायनस, पुन्हा इथे बॉक्स केला, फिल इन द ब्लँक्स इंटू 4. इथे किती असेल तर तो 2 असेल. 3 into 5, then you will get here 15. 2 into 4, 8. 15 minus 8, you will get here 7. ओके, आणि या प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. Now next, find the values of the following determinants. Okay, so easy आहे. -1, 7, 2, 4. -1 into 4, -7 into 2. Then you will get here -4, -14, and that's equals to -18. Next, 5, 3, -7, 0. Okay, now solution. 5 into 0 minus 3 into -7. Then you will get here 0 plus -3 into -7 plus 21. 0 plus 21, you will get here 21. Now next answer. पुढे या ठिकाणी फ्रॅक्शन्स मध्ये नंबर 7/3 and 5/3, 3/2 and 1/2, 2 marks. मार्च 20च्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहे. 7/3 into 1/2 minus 5/3 into 3/2. पुढे सिम्प्लिफिकेशन. 7 into 1, 7. 3 into 2, 6. Next, 5 into 3, 15. 3 into 2, 6. Then you will get here, या दोघांचा बेस कसा आला तर सेम आला. 7 minus 15 upon 6 minus 8/6. पुन्हा सिम्प्लिफिकेशन करणार. ओके, 2 ने डिवाइड करणार आहे डी ला, that is a -4 into 2, 3 into 2. Okay, then you will get here -4/3. This is the value of the determinant. Easy आहे. 2 मार्क्स साठी विचारला जाणारा प्रश्न आहे तो. ओके, -4/3. नेक्स्ट, solve the following simultaneous equations using Cramer's rule. 3x minus 4y is equals to 10. 4x plus 3y is equals to 5. इक्वेशन एकदम स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. सुरुवातीला व्हेरिएबल्स ऑन दी लेफ्ट हँड साइड, कॉन्स्टंट टू द राइट हँड साइड. हियर a1 is 3, b1 is -4, c1 is 10, and a2 is 4, b2 is 3, c2 is 5. d, a1, b1, a2, b2. Then you will get here 3 minus 4, 4, 3. 3 into 3, 9. Minus in bracket, -4 into 4. That is minus multiplication plus. 9 plus 16, you will get here 25 dx. म्हणजे a1 आणि a2 च्या ठिकाणी कॉन्स्टंट लिहिणार 10 आणि 5, and b1, b2 as it is ठेवणार. पुन्हा सॉल्व करणार. 10 into 3 minus -4 into 5. That is the multiplication is 30. Here minus plus 1 are plus 20. Then you will get here dx is 50. Next, dy. पुन्हा इथे a1, a2 आणि इथे b1, b2 च्या ऐवजी काय तर c1, c2. Substitute the values. 3, 10, 4, 5. 3 into 5, 15. Minus 10 into 4, 40. Subtraction, -25. Okay. In this way, these are the values of d, dx and dy. Now, by Cramer's rule, x is equals to dx upon d. 50 upon 25, you will get here 2. Y is equals to dy upon d. -25 upon 25, you will get here y is equals to -1. Okay. And finally, the answer. The solution set 2, -1 is the solution. Now, next. 4x plus 3y minus 4 is equals to 0. 6x is equals to 8 minus 5y. आता गिवन इक्वेशन्स जी आहेत तर ती स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का? ax plus by is equals to c तर नाही आहेत. आपण तसं करणार ते, लिहिणार ते 4x plus 3y हा -4 RHS ला शिफ्ट करणार, जाताना तो प्लस होणार. नेक्स्ट 6x, आता या ठिकाणी -5y आपण लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करणार, इट विल बिकम प्लस. 6x plus 5y is equals to 8. Again here the values of a1, b1, c1. a1 is 4, b1 is 3, c1 is 4. a2 is 6, b2 is 5, c2 is 8.
Now D. A1, B1, A2, B2. Substitute the value. 4, 3, 6, 5. 4 into 5 minus 3 into 6. 18 minus 20 minus 18. Then you will get here 2. dx. पुन्हा इथे a1 a2 च्या ऐवजी c1 c2 b1 b2 as it is. 4 8 3 5. पुन्हा यांचं मल्टिप्लिकेशन. 4 into 5 20 minus 3 into 8. ओके 24. 20 minus 24 minus 4. आता यानंतर पुन्हा dy. मग पुन्हा या ठिकाणी बघा a1 a2 as it is. आता b1 b2 च्या ऐवजी c1 c2 कॉन्स्टंट घेणार आणि dy येतो. Now 4 4 and 6 8 multiplication. 4 into 8 minus 6 into 4. Then you will get here 32 minus 24 and that's equals to 8. dy ची व्हॅल्यू मिळाली. Again by the Cramer's rule, x is equals to dx upon d. Minus 4 upon 2 minus 2. Y is equals to dy upon d 8 upon 2. And then you will get here 4. Okay. And hence the solution set is a minus 2, 4 is the solution. Okay, easy. Okay, now next, x plus 2y is equals to minus 1, 2x minus 3y is equals to 12. Now this is the first equation. दोन्ही equation standard form मध्ये आहेत. ax plus by is equals to c मध्ये. a1 is 1, b1 is 2, c1 is minus 1, and a2 is 2, b2 is minus 3, c2 is a 12. Now d, a1 b1 a2 b2. Substitute the value. 1 2 2 minus 3. 1 into minus 3 minus 2 into 2. Overall minus 3 minus 4 minus 7 dx. आता इथे पुन्हा a1 a2 च्या ऐवजी c1 c2. Substitute the value. minus 1 2 12 minus 3. Multiplication. Minus 1 into minus 3. Then you will get here plus 3. Next multiplication. 2 into 12 24. 3 minus 24 minus 21. Next dy आता. ओके, या ठिकाणी बघू शकताय तुम्ही dy ची व्हॅल्यू. a1 a2 as it is. b1 b2 च्या ऐवजी c1 c2. Substitute the value. 1 minus 1 2 12. पुन्हा 1 into 12 minus minus 1 into 2. 1 into 12 12 minus minus multiplication plus 12 plus 2 that is equals to 14. This is dy. Okay. आता again by Cramer's rule, x is equals to dx upon d. Minus 21 upon minus 7. Minus minus division plus. Okay. After simplification, you will get here x is equals to 3. Okay. Next, y. dy upon d. Okay. Therefore, 14 upon minus 7. And next is a simplification. Then you will get here y is equals to minus 2. That's the structure example set. Now the solution set is a 3 comma minus 2 is the solution set. Next example. (6x minus 4y is equals to minus 12). 8x minus 3y is equals to minus 2. Now here the a1 b1 c1. a1 is 6, b1 is minus 4, c1 is a minus 12. a2 is 8, b2 is minus 3, c2 is a minus 2. d, a1 b1 a2 b2. Substitute the value. 6 minus 4 8 minus 3. 6 into minus 3 minus 4 into 8. Then you will get here minus 18 plus 32 14 dx. c1 b1 c2 b2. Minus 12 minus 4 minus 2 minus 3. Multiplication. मायनस इंटू मायनस प्लस होणार ते 36 आणि या ठिकाणी मायनस मायनस हे प्लस पुन्हा इथे मायनस आहे. then you will get here minus 8. Okay, 4 into 2 overall 36 minus 8 you will get here 28. Okay, now dy. Okay, आता पुन्हा इथे a1 a2 b1 b2 च्या ऐवजी c1 c2. Substitute the values. पुन्हा मल्टिप्लिकेशन. 6 into minus 12 minus 12 into 8. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन minus 12. हे मायनस मायनस मल्टिप्लिकेशन प्लस होणार. 12 into 8 96 plus 96 होणार. minus 12 plus 96 you will get here 84. Okay, again by Cramer's rule, x is equals to dx upon d. Okay, now see this here. काय तर 28 upon 14 you will get here value of x is to y dy upon d. 84 upon 14.
you will get here y is equals to 6. Therefore the solution set is 2, 6. Okay. Now next आता या ठिकाणी question number 5. 4m plus 6m is equals to 54. 3m plus 2n is equals to 28. 3 मार्क्स साठी विचारला गेलेला क्वेश्चन आहे सप्टेंबर 21 च्या एक्झाम मध्ये. दोन्ही एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत. a1 b1 c1 च्या व्हॅल्यूज 4, a1 is 4, b1 is 6, c1 is 54. a2 b2 c2, a2 is a 3, b2 is a 2, c2 is a 28. Now d, a1 b1 a2 b2, substitute the value 4 6 3 2. 4 into 2, 8. 6 into 3, 18. 8 minus 18 minus 10. dm, c1, b1, c2, b2. ओके. या ठिकाणी m चे कोएफिशिएंट c1, c2 ने रिप्लेस झाले. 54 and 28. 6 2 as it is. पुन्हा 54 into 2 minus 6 into 28. 108 minus 168 minus 60. आता dn या ठिकाणी a1 a2 as it is. and b1 b2 हा c1 c2 ने रिप्लेस करणार. 454 328 मल्टिप्लिकेशन 4 into 28 minus 54 into 3. 112 minus 162 minus 50. ओके. तर या ठिकाणी आपल्याला सर्व व्हॅल्यूज मिळाले. नाव अगेन बाय दी क्रॅमर्स रूल. ओके. m is equals to dm upon d. या ठिकाणी dm च आला पाहिजे, चुकून तिथे x नको झाला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळतात त्या ठिकाणीच हाच मोठा प्रॉब्लेम येतो. यावेळेस त्यांचा इथे मार्क्स कमी होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी व्हेरिएबल m आणि n आहेत. आपल्याला नेहमीची आपली x ची सवय लागलेली असते, त्यासाठी विद्यार्थी ते x लिहित असतात. ओके, ते नको करायला पाहिजे. Therefore here m is equals to minus 60 upon minus 10. Then you will get here m is equals to 6. n is equals to dn upon d. Minus 50 upon minus 10. You will get here n is equals to 5. These are the values of m and n, and hence 6, 5 is the solution. Now next question number 6. 2x plus 3y is equals to 2. x minus y by 2 is equals to 1 upon 2. Okay. आता या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन आहे. a1 is 2, b1 is 3, c1 is 2. नेक्स्ट a2 is 1 आणि b2 सिम्प्लिफिकेशन न करता केलेलं आहे. b2 is minus 1 upon 2, c2 is 1 upon 2. Again d, a1 b1 a2 b2. Substitute the value. a1 b1 च्या व्हॅल्यू 2 3, a2 b2 च्या व्हॅल्यू 1 and minus 1 upon 2. 2 into minus 1 upon 2 minus 3 into 1. इथे 2 2 कट होणार, जाणार minus 1 minus 3 minus 4. d is the value of the d is a minus 4. What about the dx? पुन्हा a1 a2 is replaced by c1 c2. c1 b1 c2 b2. 2 3 1 upon 2 minus 1 upon 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन. या ठिकाणी बघा 2 into minus 1 upon 2. 3 into 1 upon 2. 2 2 get cancelled, minus 1. Minus 3 by 2. Minus 1 minus 3 by 2. You will get here minus 5 by 2. Okay. dy. a1 c1 a2 c2. Okay. 2 2 1 and 1 upon 2 multiplication. 2 into 1 upon 2 minus 2 into 1. Either 2 2 get cancelled, 1 minus 2 minus 1. Okay, this is the dy. Now next. या ठिकाणी त्या व्हॅल्यूज पुन्हा दिलेल्या आहेत. ओके. By the Cramer's rule, x is equals to dx upon d. Minus 5 by 2 upon minus 4. Okay. Minus 5 by 2. आता minus 4 divided येतो, तो मल्टीप्लायर आणि रेसिप्रोकल होणार. ओके. Now next multiplication will be plus. Minus minus multiplication plus. 5 into 1 5. 2 into 4 8. Y is equals to dy upon d. What is the value of dy? Is a minus 1 and d is a minus 4. Okay. This value gives the minus 1. Minus 1 upon minus 4, you will get here 1 by 4. Okay, and hence the solution 5 by 8, 1 by 4 is the solution. Okay. And in this way, we have completed practice set 1.3. Now we will see in the next video
टिल देन गुड बाय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.